नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हा आहे आपल्या मालवण सिरीजचा भाग 4। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात समुद्र, हिरवीगार निसर्ग संपदा। पण याच कोकणात अशी काही प्राचीन आणि अद्भुत देवस्थाने आहेत ज्यांचा इतिहास आणि रहस्य आजही लोकांना आश्चर्यचकित करतात। आपण आता श्री सिद्धिविनायक मंदिर पोखरबाव दाभोळे इथे आलेलो आहे। मंदिर अतिशय खूप सुंदर आहे आणि ही माझी सेकंड टाइम आहे या मंदिरात येण्याची। आणि या मंदिराची शांतता हे सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये अनुभवाल। निसर्गाच्या सानिध्यात बसलेले हे मंदिर अत्यंत शांत आणि पवित्र वातावरणाने भरलेले आहे। मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच ऊर्जा जाणवते, मन शांत होतं आणि भक्तिभाव वाढतो। हे मंदिर अत्यंत प्राचीन असून स्थानिकांच्या मते ते पांडवकालीन असल्याचे मानले जाते। या मंदिरात विराजमान असलेले श्री सिद्धिविनायक गणपती हे अत्यंत जागरूक देवस्थान मानले जाते। दररोज अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात। हे असं मंदिर आहे जिथे गणेशाचं आणि महादेवाचं एकत्र दर्शन होतं। गणेशाचं दर्शन झाल्यावरती बरोबर पायऱ्याने खाली उतरल्यावरती आपल्याला पाण्याचा झरा दिसतो। या मंदिरातील सर्वात खास आणि अद्भुत गोष्ट म्हणजे येथे असलेली ओमकारेश्वर शिवपिंडी। ही शिवपिंडी हजारो वर्ष पाण्यात दडलेली होती, हे कोणालाच माहिती नव्हते। मंदिराचे पुजारी श्रीधर राऊत यांना एके दिवशी स्वप्नात दृष्टांत झाला। या स्वप्नात त्यांना असे दिसले की गणपतीच्या पायथ्याशी एक पांडवकालीन विहीर आहे आणि त्या विहिरीतील पाण्यातून एक व्यक्ती शिवपिंडी बाहेर काढून त्यांच्या हातात देत आहे। या स्वप्नानंतर त्या शिवपिंडीचा शोध जवळजवळ 2 वर्ष सुरू होता। नंतर जेव्हा गणपतीच्या पायथ्याचे काम सुरू झाले तेव्हा अनेक दगड फोडले गेले, पण आश्चर्य म्हणजे एका दगडामध्ये एक वेगळाच आकार दिसून आला। तो दगड पंचमुखी आकाराचा होता आणि त्यामध्ये गोलाकार रचना होती। नंतर ज्ञानी संत आणि ज्योतिषी प.पू. गगनगिरी महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तीने सांगितले की हीच ती प्राचीन शिवपिंड आहे जी हजारो वर्ष पाण्यात होती आणि तिची स्थापना पाण्याजवळच करावी। या मंदिराच्या परिसरात पूर्वी एक खोल डोह होता, ज्यामध्ये मे अखेरपर्यंत सुमारे 12 फूट खोल स्वच्छ पाणी साठलेले असायचे। दोन्ही बाजूंनी मोठे कडे आणि त्याच्यामधून वाहणारे पाणी, त्यामुळे हा परिसर अत्यंत विशिष्टपूर्ण होता। याच डोहाजवळ जंगल साफ करताना हे एक दगडात उभी असलेली गणपतीची मूर्ती सापडली। स्थानिकांच्या मते ही मूर्ती आणि हा डोह पांडवांनी तयार केला होता, म्हणूनच या ठिकाणाला पोखरबाव गणपती असे नाव पडले। या मंदिराच्या जवळ असलेल्या पाण्यामध्ये अनेक छोट्या छोट्या शिवपिंडी आहेत। आणि या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे पाण्यातच महादेवाची मूर्ती आहे। त्यात स्वच्छ पाण्यामध्ये लहान लहान मासेही दिसतात आणि आजूबाजूला एकदम निर्विकार शांतता असते।
इथं पूर्ण ह्याच्यापर्यंत येतो नकाशापर्यंत. मंदिर देवगड बस डेपोपासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही कोकणात फिरायला आला तर दाभोळे येथील हे पोखरबाव श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि ओंकारेश्वर शिव मंदिर याला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कोकणची बायोला सबस्क्राईब करायला विसरू नका.